हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना पुरणाचा स्वयंपाक बनवते. म्हणलं चला, स्पेशल अधिक मास स्पेशल चालू आहे आणि आंब्याचा सीझन पण चालू आहे, तर म्हणलं चला आपण पण पुरणाचा स्वयंपाक बनवू. तर त्यासाठी मी काय केलं, इथं कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी टाकलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद, तेल आणि पावशेर हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून शिजायला घातली. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजती. घरची डाळ आहे, तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजती. तर हे बघा, इथं आपण बघू शिजली का म्हणून. तर हे बघा, ऑलमोस्ट माझी डाळ शिजलेली आहे. त्याच्यानंतर याच्यातलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आमटीसाठी. आणि त्याच कुकरमध्ये मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे. साखर टाकायची आणि हे आपल्याला आळून घ्यायचं. पूर्ण असं घट्ट पुरण करायचं याचं. आणि लास्टला थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि परत 5 मिनटं शिजू द्यायचं. आळून घ्यायचं त्याला मस्त असं. हे बघा, एकदम मस्त असं आळं आहे. पूर्ण आपलं पुरण घट्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपण याच्यामध्ये काढायचं चाळणीमध्ये आणि पूर्ण गाळून घ्यायचं. हे बघा, इथं मी पूर्ण असं गाळून घेतलं चाळणीमधून. आणि इथं एका साईडला मी भात टाकते आमटीसाठी, आमटीसोबत खायला. तर त्यासाठी मी पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ठेवलं. पाण्यामध्ये तेल टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. मग नंतर तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचं. बघा, भात पण आपला शिजत आलेला आहे जवळजवळ. हे बघा, भातही आपला शिजलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं पीठ मळून घेऊया पोळ्यांसाठी. तर मी इथं गव्हाचं पीठ चाळून घेते. चाळल्याच्यानंतर थोडंसं अगदी मीठ, तेल टाकायचं, गरम केलेलं तेल, कडकडीत गरम केलेलं तेल, आणि मिक्स करून याला भिजवून ठेवायचं. 5 मिनटं भिजवून ठेवायचं. आणि लगेचच मी काय केलं आहे, म्हणलं चला बेसनपीठ पण भिजवून घेऊ. तर त्यासाठी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे. एक मोठा साईजचा कांदा कट करून घेतलेला. त्याच्यानंतर ओवा टाकायचा चोळून, जिरं, जाडं मोठं तिखट, चवीनुसार हळद, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. याचं बॅटर बनवायचं भज्यांसाठी. हे बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं मी इथं भज्यांसाठी बेसनपीठ भिजवून घेतलं आहे. कोथिंबीर टाकायची, खूप सारी कोथिंबीर, मस्त भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर इथं मी आमटीसाठी मसाला तयार करते. तर एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे. तो कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, आणि सगळं भाजून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर, हे भाजून घ्यायचं. हे भाजल्याच्या नंतर लगेच परत थोडंसं खोबरं. आमटीसाठी खूप छान लागते आमटी. मला तर लय आवडते आमटी, प्यायला लय आवडते. आणि याचं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं वाटण, एकदम बारीक असं मस्त. हे मग असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. आणि नंतर मी रशीला इथं आमटीला फोडणी देते. आमच्या इकडे रशी म्हणतात, त्याच्यामुळं मला कधी कधी माझ्या तोंडामध्ये रशी येते. तर आमटी आमच्या गावाकडे ना रशी म्हणतात. तर इथे फोडणीसाठी मी तेल टाकले, 2-2.5-3 पळ्या तेल टाकले. तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. आणि मसाल्यामध्ये इथं मी मटण मसाला वापरलेला आहे, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला. मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा, आणि जे आपण वाटण काढलं होतं का, ते वाटण याच्यामध्ये टाकून द्यायचं. 2 मिनटं परतून घ्यायचं मस्त, तेल सुटेपर्यंत. हे बघा, असं मस्त कडेला तेल सुटतंय. आणि जे पाणी काढलं होतं ना डाळ शिजलेलं, ते पाणी याच्यामध्ये टाकायचं.
हे बघा मस्त असा वास येऊ लागला आहे मस्त आमटीचा. आणि हवं तेवढं पाणी तुम्ही याच्यात ॲड करू शकता. तसं तर आमटी ही पातळच असते, पातळ खूप छान लागते प्यायला. हे बघा इथं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 ते 3-4 उकळ्या येऊ द्यायच्या आणि स्लो गॅसवर परत मंद आचेवर शिजू द्यायची. म्हणजे अशी मस्त छानशी अशी तरी येते. खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि मग गरम गरम आमटी आपली तयार आहे मस्त अशी प्यायला. हे बघा खूप छान लागते. त्याच्यानंतर लगेचच मी पोळ्या करायला घेतले. तर इथं मी तवा ठेवलेला आणि पोळ्या करून घ्यायचे. हे बघा इथं मस्त अशी पोळी भाजून घ्यायची. मस्त टमटम फुगते पोळी, पुरणाची पोळी. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान रेसिपी आहे आणि 1 तासात कंप्लीट होते मस्त पटपट. हे बघा पुरणाच्या पोळ्या किती छान अशा टमटम फुगू लागले. आता आमरस सीझन चालू आहे, अधिक मास. चला आपण हे करू. मला ना आमटी जास्त आवडते. आमटी असं पुरणाची पोळीचा 1 घास खायचा आणि आमटी प्यायला खूप आवडते मला. तर मी रस्सासोबत किंवा इतर केव्हा असं खीर केली ना पुरणाच्या पोळीसोबत तर मला ते नाही आवडत. मी 1 घास असं पुरणाच्या पोळीचा आणि आमटी मला खूप आवडते, खूप छान लागते. हे बघा आपण इथं पोळ्या माझ्या किती छान अशा टमटम फुगू लागल्या. एकदम पीठ मळताना मस्त कडकडीत गरम तेल करून टाकायलेलं आणि मळून घेतलं ना चांगलं तर खूप छान चपाती येते, मस्त अशी पोळी येते. हे बघा पीठ भिजवताना थोडीशी हळद टाकली होती मी, पाण्यामध्ये घेतली होती, पिठात नाही, पाण्यामध्ये घेतली होती. तसं डाळीत पण टाकलेली हळद, तर मस्त अशी पिवळसर मस्त पोळी येते. पोळीला कलर, प्रत्येक पोळी ही मस्त अशी काठापर्यंत फुगते. हे बघा तेल लावा किंवा तुम्ही तूप लावा. मी तूप खात नाही म्हणून त्याच्यामुळं मी इथं तेलच लावते पोळीला. तूप लावलं तर खूप छान असा मस्त घमघमाट वास येतो आहे आणि खूप टेस्टी लागते. ज्याला आवडत असेल त्याला तूप लावून लावू शकता. हे बघा इथं आपल्या पोळ्या पण तयार आहे. लगेचच मी कढई ठेवली आणि म्हणलं कढई पण काढून घेऊ पटकन अशी. तर इथं मी तेल टाकलं आहे, तेल तापलं आहे आपलं. त्याच्यानंतर लगेच पापड तळून घ्यायचे, कुरडई पापड. हे बघा कुरडई पापड तळून घ्यायचे. भज्यांच्या अगोदर कुरडई पापड तळायचे, कारण की भजे तळल्याच्या नंतर ना उठत नाही एवढे कुरडई पापड. लगेच त्या तेलामध्ये मी इथं भजे तळून घेते. आणि बघा असे मस्त छोटे छोटे भजे टाकायचे आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचे. पूर्ण भजे तळून घ्यायचे. परत एकदा सांगते, माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा इथं आपलं पूर्ण भजी अशी तळून घ्यायची. ओव्याचा वास खूप छान येतो भज्यांमध्ये. हे बघा खरपूस मस्त अशी सर्व भजे मी इथं तळून घेते. इथं आपले भजे तळून तयार आहे. आता आपण ताट करून घेऊया. तर इथं मी ताट तयार करण्यासाठी भात टाकला आहे. एका वाटीमध्ये भात टाकला आहे. भात असा खाली टाकून द्यायचा. त्याच्या शेजारी आमटी, रस, पुरणाची पोळी आणि धोंडेचा मी शूट नाही झालं माझ्याकडून. धोंडे पण बनवले. धोंडाचा महिना चालू आहे तर मी असे चपटे बनवले. कोणी कोणी मोदकसारखे बनवते गोल गोल, पण मी इथं असे चपटे बनवले थोडेसे. त्याचा आकार असे पण बनवतात.
तर हे बघा इथं धोंडे, कुरडई, पापड, भजे, भात, आमटी, रस, पुरणाची पोळी, इथं ताट आपलं तयार आहे.